नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जे तुम्ही पाहता ते अर्थात बीट लागवड आहे. बीट टाकणी केलेली आहे. तर बरेचसे शेतकरी बांधवांचा प्रश्न येतो की बीट तणनाशक कोणतं आहे. अगोदरच मी एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा या ठिकाणी आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की बीट टाकणी केल्यानंतर तणनाशक कोणतं असेल, कधी कोणत्या वेळेत मारलं पाहिजे, कधी मारलं गेलं पाहिजे. त्यासाठी पहिलं काम असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, कारण नवनवीन व्हिडिओ जे येणार असेल हे प्रथमतः तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा, म्हणजे शेअर करा. तर या ठिकाणी बीट टाकलं तर बीट टाकताना आपण ज्या मार्केटमध्ये व्हरायटी अवेलेबल आहेत त्यातल्या त्यात जी चांगली आहे अर्थात या ठिकाणी गोल्डन सीडचं जे लालिम आहे ते वापरलं जातं. परत सकाटासुद्धा आहे. अशा भरपूर कंपन्या आहेत, ते लोक या ठिकाणी वापरतात. आता लागवड असेल किंवा पेरणी केल्यानंतर शक्यतो 24 तासाच्या आतमध्ये या ठिकाणी कोरड्या स्थितीमध्ये आपण किंवा पाणी स्प्रिंकलरने असेल तर या ठिकाणी आपण गोल मारू शकतो कोरड्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या जे 21 दिवसांनी नंतर म्हणतोय तर या ठिकाणी दुसऱ्या 21 दिवसांनी सुद्धा आहे, तर या ठिकाणी आपल्याला ते या ठिकाणी ते मारून आपल्याला क्रॉप मॅटा हे जे आहे औषध ते आपल्याला या ठिकाणी मारून घ्यायचे. ते सुद्धा साधारणपणे 1 ते 1.5 ml प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून करायचे. जे येणारं जे तण असेल त्या तणावरती आपल्याला पद्धतीने काम करणार आहे. तर निश्चितच हे चांगलं तणनाशक आहे, ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.